नमस्कार मंडळी, शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. तर इकडे पराड्यावरती आज गुरं घेऊन मी आले आहे, कारण हे काही घरी नाही आमचे. फिरायला काही पर्यटन स्थळ पाहण्यासाठी, देवदर्शनासाठी बाहेर गावी गेले आहे 8 दिवसासाठी. तर भरपूरच कामं हे इकडे आमची चालू आहेत आणि खूपच इकडे फजितासुद्धा सुरू आहे. तर बघा किती सुंदर हा पराडा आहे आणि मोकळे इकडे गुरंसुद्धा चरतात. पाण्याची सुद्धा खालीच नदी असल्यामुळे व्यवस्था आहे. आणि खरोखरच जर माणसं घरी जर नसले तर भरपूरच इकडे कामाची फजिता होते आणि तेच आता सुरू आहे. तर असे कामं आमच्या इकडे चालू आहेत. तर बघा, हे जो पराडा आहे ना, तर हा गुरे चारण्यासाठीच असा मोकळा ठेवला होता. तर अशी सुंदर इकडे फुलं सुद्धा होते आणि गुरांना चरण्यासाठी सुद्धा भरपूर असं होतं. आणि हा जो उडीद डाळीसाठी पेरला होता, तर शेजारीच इकडं शेतसुद्धा आहे. तर इतकं सुंदर हा उडीद होता. तर भरपूर दिवसापासून या शेतात काही उडीद पेरला नव्हता, तर त्याला शेंगा पण इकडे लागले आहेत. आणि हे जे बी आहे तर कोणते थैल्याचं वगैरे नाही, कारण डाळीसाठी थोडासा उडीद पेरल्यामुळे घरचंच हे बी होतं. तर इतका सुंदर हा उडीद बसला आहे आणि त्याची क्वालिटीसुद्धा चांगली आहे. थोड्या आळ्या आणि किडे इकडे पडले आहेत. तर आता त्याची फवारणी उद्या परवाच जी फवारणी घ्यायची आहे आता, तर इकडे सुद्धा घेतल्या जाईल. तर गुरांसाठी आता चारासुद्धा आम्हाला घ्यायचा आहे, कारण उद्याची फवारणी करायची. त्यामुळे काही गुरं इकडे चरण्यासाठी आणायचे नाही, त्यांना घरीच ठेवायचं आहे. त्यासाठी आई आम्ही दोघीजणी चारा घेणार आहे. तर ते बघा, हे खरबुड्याचं झाड आहे आणि आता मस्त याला बघा किती सुंदर अशा छोट्या छोट्या ज्या खडक चोपड्या ज्याला म्हणतात आमच्या भाषेत, तर त्या याला लागल्या होत्या आणि दिवाळीच्या वेळेस पिकणार. तर बघा किती मस्त असा चारा आहे आणि चारा आता या ठिकाणी गुरांसाठी घ्यायचा आहे.
हे बघा मंडळी, आता आलो आहे घरी. हातपाय वगैरे धुतले. आईला बाबाला चहा देणार आहे आणि मी सुद्धा घेणार आहे. तर अशी शेतातून आल्यानंतर सुद्धा घरची पण मी कामे आता काही तुम्हाला दाखवणार आहे. गुरांची किती काळजी या ठिकाणी घ्यावं लागते. तर हे बघा मंडळी, खरोखरच अशा प्रकारे इकडे गुरांची काळजी शेतकऱ्याला घ्यावं लागते. आणि हे काही व्हिडिओसाठी नाही आहे, तर हे कामं नेहमीच करावं लागतात. जनावरांची खूप अशी काळजी या ठिकाणी घ्यावं लागते. तर म्हणून सर्वांनीच असे शेतकऱ्यांचे जे व्हिडिओ आहेत तर ते नक्कीच पाहिले पाहिजे आणि त्यांना प्रतिसादसुद्धा दिला पाहिजे. तर समाजाचा ब्लॉग होता, तर कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन मी तुमच्यासाठी सुद्धा काही व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तोपर्यंत बाय बाय.